Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of acids, bases and salts. Okay, in last lecture we discussed reactions of sulfides बरोबर आहे ना. Okay, त्याच्यानंतर chemical nature of acids, correct ना. ठीक आहे. Next Arrhenius concept of acid, hydronium ion, correct. त्याच्यानंतर strong and weak acids, concentrated and dilute acids ह्या दोन्हीमध्ये difference काय आहे that we have studied in last lecture. Even conductivity also we have studied in last lecture. Conductivity कशावरती depend असते तर definitely number of ions वरती. करेक्ट. जर तो आयन प्रोड्यूस करत असेल तरच तो इलेक्ट्रिक कंडक्टर. खूप महत्वाचा पॉइंट आहे कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. तुम्हाला परत हा इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये येणार आहे, इलेक्ट्रोलाइटचा कन्सेप्ट. त्याच्यामुळे खूप केअरफुली करा. ओके. हा, आता बघा, लास्ट लेक्चरला आपण एक्झोथर्मिक रिएक्शन आणि एंडोथर्मिक रिएक्शन स्टडी केलं होतं बाळांनो, बरोबर आहे ना. ओके, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. एक्झोथर्मिक रिएक्शन कशाला म्हणलं? ओके, दोज रिएक्शन्स इन विच हीट इज इव्हॉल्व्ड. म्हणजे हीट प्रोड्यूस होते का त्या रिएक्शन मध्ये? ओके, जर प्रोड्यूस होत असेल तर डेफिनेटली एक्झोथर्मिक रिएक्शन, आणि प्रोड्यूस होत नसेल, हीट एब्झॉर्ब होत असेल, ओके, तर काय एंडोथर्मिक रिएक्शन म्हणलं. करेक्ट. मग त्याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, तुम्ही व्हॉल्यूम सोबत घेऊन बसत चला. करेक्ट ना. ओके, म्हणजे तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीज समजते की नेमकं काय झालेलं आहे त्या केसमध्ये. कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. करेक्ट ना. कारण हा कन्सेप्ट तुम्हाला पुढं इमॅजिनरी लेवलला स्टडी करायचा, फक्त इमॅजिन करत जायचंय पुढं. ठीक आहे ना. ओके, म्हणून काय की ऍक्टिव्हिटी इथंच करून घ्यायची वळण. करेक्ट. टू शो मिक्सिंग ऑफ ऍसिड इज इन वॉटर इज एक्झोथर्मिक प्रोसेस ऑर नॉट. ठीक आहे ना. ओके, हे स्टडी करायचं तुम्हाला. जर ती एक्झोथर्मिक असेल तर टेम्परेचर इन्क्रीज व्हायला पाहिजे. करेक्ट. ओके, मग आता एकदम सिंपल आहे, डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल आहे. ओके, येस. एक बीकर घ्यायचं आहे तुम्हाला. बघायचं बीकर, वॉटर, HCl, HNO3, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, थर्मामीटर, ओके, स्टरर आणि ग्लास रॉड. स्टरर घ्या किंवा ग्लास रॉड म्हणतो त्याला आपण. ठीक आहे ना. ओके, येस, असा एक ग्लास रॉड असतो इथं. ठीक आहे. या ग्लास रॉडनं काय करायचं तुम्हाला? त्याला स्टर करायचं जस्ट. करेक्ट. ठीक आहे. काय करायचं? थर्मामीटर काय केलं आपण ह्या मिक्सचर मध्ये डीप केलेलं आहे. एकदम सिंपल आहे बघा. ठीक आहे ना. समजून घ्यायचं तुम्हाला हे. ओके, देयर इज अ मिक्सचर इन दिस बीकर. विच मिक्सचर? ओके, H2O अँड HCl, कॉन्सन्ट्रेटेड HCl. ठीक आहे ना. ओके, ड्रॉप बाय ड्रॉप तुम्ही ऍड करत चाललाय. हे HCl चं मिक्सचर कधी फॉर्म झालं? ज्यावेळेस तुम्ही HCl जो आहे, ओके, तो ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करताय त्याच्यामध्ये. कशामध्ये? वॉटरमध्ये. बरोबर आहे ना. ओके, ऍज यू ऍड दी HCl into the water drop by drop, then yes, temperature of beaker increases and that can be measured by this thermometer. थर्मामीटर ना तुम्ही काय करू शकता? टेम्परेचर मेजर करू शकता. आलं लक्षात? ही रिपीट एक्सपेरिमेंट करायचं फॉर ओके H2SO4 ऑल्सो अँड फॉर HNO3. म्हणजेच काय, ऍसिड ओके वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ एक्सोथर्मिक रिएक्शन. इट मीन्स हीट इज इव्हॉल्व्ड इन दिस केस. हीट इज इव्हॉल्व्ड. ठीक आहे. येस, बघा एक्सपेरिमेंट काय आहे. प्रोसिजर, टेक वॉटर इन अ बीकर. बीकर मध्ये वॉटर घ्यायचं तुम्हाला. डीप थर्मामीटर इन इट, हँग इट अँड नोट डाऊन द इनिशियल टेम्परेचर. काय करायचं आहे? येस, हँग करायचं आहे त्या बीकरला. ओके, कशामध्ये? डीप करून, वॉटर मध्ये डीप करून. करेक्ट ना. ठीक आहे. आणि काय इनिशियल टेम्परेचर चेक करायचं आहे किती आहे. नॉर्मल टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस अप टू टेम्परेचर तुम्हाला मिळेल इथं. करेक्ट. त्याच्यानंतर पुट न्यू ड्रॉप्स ऑफ HCl इनटू इट. एक ड्रॉप टाकायचं तुम्हाला HCl चा त्याच्यामध्ये. रिपीट द एक्सपेरिमेंट विथ H2SO4 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ठीक आहे ना. ओके, सेम जसं HCl ऍड केलं ना, ओके, तसंच कोणासाठी बघायचं तुम्हाला. ओके, येस, हे परत वॉटर घ्यायचं, परत H2SO4 ऍड करायचं त्याच्यामध्ये ड्रॉप बाय ड्रॉप. त्याच्यानंतर HNO3, बरोबर ना. सेपरेट एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत. ठीक आहे ना. HNO3 ऍड करून बघायचं टेम्परेचर इन्क्रीज होतं का. डेफिनेटली. ओके, ह्या तिन्ही ऍसिड्समुळे टेम्परेचर काय होतं त्याचं इन्क्रीज व्हायला लागतं. इन्क्रीज का होतं? कारण काय, येस, हीट प्रोड्यूस होते त्या केसमध्ये. न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे पण हीट प्रोड्यूस होते. करेक्ट. ऑब्झर्वेशन काय, देयर इज अ राइज इन टेम्परेचर इन ईच केसेस. प्रत्येक केसमध्ये काय होतं? टेम्परेचर राइज व्हायला लागतं, टेम्परेचर इन्क्रीज होतं मला. करेक्ट. केमिकल रिएक्शन, कुठली केमिकल रिएक्शन होते त्याच्यामध्ये? HCl रिएक्ट्स विथ वॉटर. ठीक आहे ना. ओके, विच फॉर्म्स H3O प्लस अँड Cl मायनस. ठीक आहे ना.
ओके म्हणजे HCl थोडक्यात डिसोसिएशन होतं. करेक्ट. ऍसिड बेसचं न्यूट्रलायझेशन होतं आणि HCl ज्यावेळेस वॉटरमध्ये ऍड कराल त्याचं डिसोसिएशन होतं आणि हायड्रोनियम आयन फॉर्म होतो बाय प्रोड्युसिंग हीट. ठीक आहे ना. सेम बेसिसच्या बाबतीत सुद्धा होतं. NaOH ऍड केला, KOH ऍड केला, ओके त्या बाबतीत सुद्धा एक्झोथर्मिक रिएक्शन्स होतात. करेक्ट ना. ओके HCl when reacts with water which forms H3O plus and Cl minus. हो आणि महत्वाचं काय, heat is produced during this reaction, so this is called as exothermic reaction. H2SO4 when added into water to form H3O plus and SO42 minus, okay, as by release of heat. करेक्ट. HNO3 हे ऑब्झर्वेशन्स आहेत, प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन्स. हे कसं कळणार तुम्हाला, बिकरला टच केल्यानंतर समजेल. ओके यू फील दॅट बिकर बिकम्स हॉट. करेक्ट. हीट इज इव्हॉल्व्ड. कन्क्लुजन काय मग, डायल्युशन. बरोबर आहे ना. ओके येस, आपण ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन नव्हत्या, ह्या डायल्युशन रिएक्शन आहे. बरोबर आहे ना. न्यूट्रलायझेशन म्हणलं की ऍसिड्स आणि बेसेस लागतात तिथं. ठीक आहे, दिस इज डायल्युशन प्रोसेस. ऍसिड कशामध्ये ऍड करताय तुम्ही, वॉटरमध्ये ऍड करताय. ठीक आहे ना. ओके डायल्युशन ऑफ ऍसिड्स इन वॉटर इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस. ही कन्क्लुजन केलं आपण. कशावरनं, हे एक्सपेरिमेंटवरनं. लक्षात ठेवायचं, आता ऍसिड्स हे वॉटरमध्ये जर ऍड केलं तर रिएक्शन कुठले असतात, तर एक्झोथर्मिक. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होते. केअरफुली एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत असे. मला लक्षात. लॅबोरेटरीमध्ये ज्यावेळेस जातो आपण, ओके त्यावेळेस काय, येस असे एक्सपेरिमेंट्स किंवा अशा रिएक्शन्स खूप केअरफुली हँडल करावे लागतात. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं की ऍसिडमध्ये वॉटर ऍड करायचं नसतं. आलं लक्षात. ओके कारण काय, येस ऍसिड एक्सप्लोजिव्हली बाहेर पडतो. लक्षात येते. ठीक आहे. येस खूप फास्ट रिएक्शन होते आणि बिकर फुटण्याचे सुद्धा चान्सेस असतात, तिथं ब्रेक होण्याचे खूप चान्सेस असतात. ठीक आहे. आणि ते ऍसिड जे आहे ते स्प्लिट होतं कुठं, ओके आपल्या ड्रेसवरती, आपल्या स्किनवरती, अँड देअर विल बी बर्निंग ऑफ स्किन. ठीक आहे ना. देअर इज अ चान्स टू बर्न दी स्किन. ओके सॉरी स्किन. ओके येस म्हणून काय की ऍसिड बेसिस आणि डायल्युशन जी प्रोसेस आहे ती खूप केअरफुली हँडल करायची आहे. कधीही वॉटरमध्ये ऍसिड ऍड करायचं, ऍसिडमध्ये वॉटर ऍड करायचं नाही. ठीक आहे ना. ओके त्याचं रिझन काय, तर डेन्सिटी जी आहे ते डेन्सिटी डिफरन्समुळे ओके असं होतं. ओके ते पुढे तुम्हाला स्टडी करायचं आहे प्रॅक्टिकलमध्ये, डोंट वरी. ठीक आहे. इथं तुमच्या लक्षात आलं हे एक्सोथर्मिक रिएक्शन काय असतात. येस प्रॅक्टिकल केलं ऍक्च्युली. आता बघा इथे खूप महत्वाचे पॉइंट्स दिलेले आहेत. ठीक आहे. एक्सेप्ट HCl HF other halogens HCl, HBr, HI are strong acids. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड्स की वीक ऍसिड्स, ओके हे कशावरनं ठरवायचं, जो इझिली H प्लस देतो ना, ओके तो स्ट्रॉंग ऍसिड असतो. म्हणजे ज्याचं डिसोसिएशन कम्प्लीट होतं तो स्ट्रॉंग ऍसिड असतो. मग ऍक्च्युअली ऑर्डर काय असते ऍसिडची, HI इज स्ट्रॉंग ऍसिड, त्याच्यानंतर HBr, later on HCl and then what, HF. दिस इज द करेक्ट ऑर्डर ऑफ ऍसिडिटी. हे तुम्हाला पुढं आहे. ठीक आहे. येस हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो आणि बॉन्ड हा काय असतो, लेंथी असतो. बरोबर आहे ना. त्याचा बॉन्ड लेंथ जी आहे ती हायर असते. ओके बॉन्ड लेंथ हायर असतील तर इझिली ब्रेक होतो. जो शॉर्ट असतो बॉन्ड तो इझिली ब्रेक होत नाही. जो लॉंग असतो तो इझिली ब्रेक होतो. हे तुम्हाला कन्सेप्ट पुढे आहेत, फक्त ही ऑर्डर लक्षात ठेवा. अमॉंग द ऍसिड्स ऑफ सल्फर, सल्फरचे जे काही ऍसिड्स आहेत ओके त्याच्यामध्ये अमॉंग द सल्फर ऍसिड्स आर स्ट्रॉंग ऍसिड. सगळे जे सल्फरचे ऍसिड्स आहेत ना त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड कोण असतो, तर काय H2SO4, H2SO5 आणि H2S2O7. आता ह्याच्यामध्ये मोर ऍसिडिक कोण, हे कशावरनं ठरतं, तर ऑक्सिडेशन नंबरवरनं ठरतं. ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे ना. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस, ऍसिडिटी इन्क्रीजेस. ओके मग हे ऑक्सिडेशन नंबर वगैरे जे कन्सेप्ट आहेत तुम्हाला रिडॉक्स रिएक्शन्स मध्ये आहेत, तिथं स्टडी करायचं. ठीक आहे. मग आता इथं लक्षात ठेवा की सल्फ्युरिक ऍसिड मध्ये कुठले स्ट्रॉंग आहेत, H2SO4, H2SO5, H2S2O7. हे तुम्हाला फक्त आता कलेक्ट करत जायचंय बघा सुरुवातीला. त्याचे कन्सेप्ट आपल्याला 11th मध्ये स्टडी करायचे आहेत. समजतंय हे, हा स्ट्रॉंग का, हा वीक का, हा
त्याचं रिझन सांगितलं मी की त्याचं ऑक्सिडेशन नंबर जो आहे ओके तो हायर असेल तर तो स्ट्रॉंग असतो. मोर दी ऑक्सिडेशन नंबर मोर इज दी ऍसिडिटी. ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट कसं करायचं हे तुम्हाला रिडॉक्स रिएक्शन मध्ये. ओके, ऍसिड्स ऑफ क्रोमियमचे ऍसिड्स, इथं सुद्धा ऑक्सिडेशन नंबरच ओके महत्वाचा रोल प्ले करत राहतो. ठीक आहे ना. ओके, ते पुढे बघायचं आहे आपल्याला. म्हणजे 2 क्रोमियमचे ऍसिड्स लक्षात ठेवा, स्ट्रॉंग ऍसिड्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन HNO3 आणि HClO4 हे दोन्ही सॉरी हा HClO4 परक्लोरिक ऍसिड आहे, त्याचं नाव येतं हे. परत पी ब्लॉक मध्ये आहेत हे सगळे ऍसिड्स. ठीक आहे ना. ओके, नायट्रोजनचे ऍसिड्स, क्लोरीनचे ऍसिड्स, ठीक आहे ना, फॉस्फरस, सगळे सल्फर, ओके ऑक्सिजन, सगळेचे ऍसिड्स कुठे आहेत, परत पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये आहेत. ओके, हे दोन्ही काय आहेत, स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. आता फक्त तुम्हाला ना ओके कलेक्ट करायचं आहे स्ट्रॉंग ऍसिड्स कुठले आणि वीक ऍसिड्स कुठले. करेक्ट ना. स्ट्रॉंग बेसिस कुठले, वीक बेसिस कुठले, हे कलेक्शन करायचं तुम्हाला फक्त. HCl, फिनॉल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हे वीक मोनोप्रोटिक ऍसिड्स आहेत. मोनोप्रोटिक म्हणजे एक H+ असणारे, एक H+ असणारे. ठीक आहे. हे सुद्धा बघा H2CO3, H2S आणि काय H3PO3 हे काय डायप्रोटिक ऍसिड्स आहेत, पण कसे वीक ऍसिड्स आहेत. वीक ऍसिडचं कलेक्शन करायचं तुम्हाला, स्ट्रॉंग ऍसिडचं कलेक्शन करायचं. बाजूला लिहायचं इथं असं स्ट्रॉंग ऍसिड्स, त्याच्या खाली लिहायचे हे सगळे ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड्स. वीक ऍसिड्स हे सगळे तुम्ही कलेक्ट करायचे. वीक ऍसिड्स मध्ये कोण कोण येतात ते. ठीक आहे. HClO4, HNO3, ओके कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, H2CrO4 हे सगळे काय स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट मी सांगितलं तुम्हाला काय, इलेक्ट्रॉन ओके ऍक्सेप्टर्स जे असतात ते काय असतात, ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे दुसरीकडून इलेक्ट्रॉन काय करतात, ते ऍक्सेप्ट करतात, त्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर HBr आणि HI स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स आहेत. ही पॉइंट्स येणार आहेत तुम्हाला पुढे. ऑक्सिडायझिंग एजंट्स आणि रिड्युसिंग एजंट्स. HBr आणि HI आर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स, व्हेरी इम्पॉर्टंट. HCl इज अ वीकेस्ट रिड्युसिंग एजंट आणि HF तर काय रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत नाही. ठीक आहे ना. सो HCl इज अ वीकेस्ट म्हणजे रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट तुम्हाला इथं कलेक्ट करायचे आहेत, जे ऍसिड्स आणि बेसेस म्हणून सुद्धा ऍक्ट होतात. जनरली ऍसिड्स घेतो इथं आपण. करेक्ट ना. ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट्स ही बाजूला कलेक्ट करून घ्यायचं, त्याच्या खाली एक्झाम्पल्स लिहायचे. ठीक आहे ना. ओके, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स काय असतात ऑक्सिडायझिंग एजंट्स आणि इलेक्ट्रॉन डोनर काय असतात रिड्युसिंग एजंट्स. ओके, डोंट वरी, समजत जरी नसेल ना तर रिडॉक्स रिएक्शन मध्ये हे डिटेल मध्ये होणार आहे बघा तुम्हाला. ऑक्सिडायझिंग कशाला म्हणायचं, रिड्युसिंग कशाला म्हणायचं. ठीक आहे ना. ओके इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कसा होतो, बरोबर, कशासाठी होतो, ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठं रिडॉक्स रिएक्शन्स मध्ये होणार आहेत. फक्त आता कलेक्शन ठेवा. अंडरस्टूड. ओके, पुढे जाऊया. काय क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्या तुमच्या व्हॉल्यूम मध्ये बघा क्वेश्चन्स. काय म्हणलंय, अ सोल्युशन ऑफ ऍसिटिक ऍसिड इन वॉटर इज हायली कॉन्सन्ट्रेटेड, विल यू कॉल इट अ स्ट्रॉंग ऍसिड. क्वेश्चनचं मिनिंग समजून घ्या बळं. काय म्हणलंय, अ सोल्युशन ऑफ ऍसिटिक ऍसिड इन वॉटर इज हायली कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, आता जनरली म्हणतो आपण ओके ज्या ऍसिड मध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन हायर असेल ओके तो काय असतो, स्ट्रॉंग ऍसिड असतो, बरोबर आहे ना. ओके मग आपण काय केलं, वॉटरमध्ये ऍसिटिक ऍसिड CH3COOH ऍड केला वॉटरमध्ये. ठीक आहे. काय सांगतो इथं, कॉन्सन्ट्रेशन हाय आहे असं सांगतोय. विल यू कॉल इट अ स्ट्रॉंग ऍसिड, एक्सप्लेन. मग कॉन्सन्ट्रेशन जर हाय असेल, डिझॉल्युशन प्रोसेस जी आहे ती हाय असेल याच्यामध्ये, तर तो स्ट्रॉंग ऍसिड आहे का, तर ऑफकोर्स नो, इट इज नॉट अ स्ट्रॉंग ऍसिड. ठीक आहे ना, कारण त्याचं पार्शियल डिसोसिएशन होतं. ठीक आहे. विच फॉर्म्स CH3COO- प्लस H+. जिथं तुम्हाला असे 2 ॲरो दिसतात ना पॉइंटिंग टुवर्ड्स दी प्रोडक्ट आणि काय रिएक्टंट, ठीक आहे, दोन्ही साईडला जे ॲरो दिसतात ओके तिथं तो वीक ऍसिड असतो. करेक्ट ना. मग डिझॉल्युशन प्रोसेस जास्त का, तर हायड्रोजन बॉन्डिंग.
हा कन्सेप्ट तुम्हाला पुढे येणार आहे. ओके, बॉन्ड्स मध्ये स्टडी करणार आहे आपण. कशामध्ये स्टडी करणार आहे? हे केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग, बरोबर आहे ना? हे कन्सेप्ट तुम्हाला पुढे येतील. ओके, हाय डिझोल्युशन कशामुळे? तर ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. तो पोलार आहे. कसा आहे तो? पोलार. आणि कशामध्ये ऍड करताय तुम्ही? पोलार सॉल्व्हंट मध्ये ऍड करताय. पोलार डिझॉल्व्स इन पोलार इझिली. करेक्ट. मग हे पोलार नॉन पोलार कॉन्सेप्ट तुम्हाला पुढे येणार आहेत. करेक्ट ना? ओके, आता फक्त तुम्हाला टच करून देतो, एक ब्रिज बनवून देतो बघा. करेक्ट. हे स्टडी करायचंय तुम्हाला पुढं. ओके, म्हणून ऍसिडिक ऍसिड कसा मोर सॉल्युबल आहे त्याच्यामध्ये. कॉन्सन्ट्रेशन जरी मोर असेल, ओके, तरी तिथं डिसोसिएशन खूप कमी आहे. त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन इज मच लेस दॅन S1. स्ट्रॉंग ऍसिड पेक्षा त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन खूप कमी आहे. तो वीक ऍसिडच राहतो. जरी कॉन्सन्ट्रेशन हायर असलं त्याचं, तरी वीक ऍसिड राहतो. समजलं हे? आणि रिझन सांगितलं तुम्हाला, इथं मेन्शन नाहीये रिझन, तर हायड्रोजन बॉन्डिंग इज द रिझन. करेक्ट. दुसरा क्वेश्चन बघा. व्हॉट आर स्ट्रॉंग अँड वीक ऍसिड्स? म्हणजे स्ट्रॉंग आणि वीक ऍसिड कशाला म्हणता तुम्ही? करेक्ट. In the following lists of acids, separate the strong acids from the weak acids. Correct. Strong acids कशाला म्हणतो आपण? Those acids which dissociate completely in aqueous solution and their solution conduct electricity in more extent. बरोबर आहे ना? जेवढे more ions असतील तेवढे more electricity conduct करतील ते. करेक्ट ना? ओके. आणि weak acids, those acids which dissociate partially, कमी प्रमाणात dissociate होतात, incomplete dissociate होतात. and conduct electricity less extent. बरोबर आहे ना? लेस एक्सटेंट किंवा स्मॉल एक्सटेंट मध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. ठीक आहे, इथं चेक करू शकता. आता स्ट्रॉंग ऍसिड्स आर दोज ऍसिड्स विच आयोनाइज ऑलमोस्ट कम्प्लिटली. आयोनाइज म्हणजे आयन्स मध्ये कन्व्हर्जन होणे इन aqueous solution and hence produce large amount of H plus ions and therefore conduct electricity to a large extent. लार्ज एक्सटेंट मध्ये इलेक्ट्रिसिटी काय करतात? ते कंडक्ट करतात. ठीक आहे ना? व्हॉल्यूम सोबत घेऊन बसा, तिथे लाईन टू लाईन बघू शकता तुम्ही. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? वीक ऍसिड्स काय आहेत? दोज ऍसिड्स. हे स्टडी केलं आपण, बरोबर आहे ना? आयोनाइज टू स्मॉल एक्सटेंट, कमी प्रमाणात आयोनाइज होतात. ठीक आहे ना? ओके, कशामध्ये? ऍक्वेस सोल्युशन मध्ये. अँड हेन्स प्रोड्यूस ए स्मॉल अमाऊंट ऑफ H प्लस. H प्लस कमी प्रमाणात फॉर्म करतात. अँड देअरफॉर कंडक्ट इलेक्ट्रिसिटी टू ए स्मॉल एक्सटेंट. कमी प्रमाणात इलेक्ट्रिसिटी काय करतात? कंडक्ट करतात. का? आयन्स प्रोड्यूस कमी होतात म्हणून. जसे की CH3COH आहे, ओके, डिसोसिएट कमी प्रमाणात होतो. कारण काय? प्रोडक्टचं परत कन्व्हर्जन कशामध्ये होतं? रिएक्टंट मध्ये. अनडिसोसिएटेड स्पेसिस खूप असतात तिथं. आलं लक्षात? स्ट्रॉंग ऍसिड्स कुठले आहेत त्याच्यामध्ये? गिवन जे ऍसिड्स आहेत, हायड्रोक्लोरिक ऍसिड दिलेलं आहे तुम्हाला, सिट्रिक ऍसिड दिलेला आहे, ऍसिटिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड. ओके, त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड, करेक्ट, नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड हे सगळे काय स्ट्रॉंग आहेत आणि अदर कशा आहेत? वीक आहेत. सीआर हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड का? त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं वॉटरमध्ये. ओके, सिट्रिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड हे जे सगळे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत, ओके, त्याचं डिसोसिएशन खूप कमी प्रमाणात होतं. अनडिसोसिएटेड स्पेसिस जे आहेत त्या सोल्युशन मध्ये काय राहतात? रिमेन राहतात. ओके, त्याच्यामुळे काय हे जे काय म्हणतो त्याला आपण ऍसिड्स आहेत ते कसे आहेत? वीक आहेत. अंडरस्टूड? वाय डू HCl and HNO3 etc show acidic character in aqueous solution while solutions of compounds like alcohol, glucose do not show acidic character? ठीक आहे ना? ओके, हे ऍसिडिक कॅरेक्टर का दाखवतात? कारण ते सोल्युशन मध्ये आयोनाइज होतात. HCl, ओके, आयोनाइज टू फॉर्म H प्लस प्लस Cl मायनस, असे आयोनाइज होतात ते. HNO3, करेक्ट ना? ओके, डिसोसिएट टू फॉर्म H प्लस NO3 मायनस. ठीक आहे, पण इथेनॉल आणि ग्लुकोज हे आयोनाइज होत नाहीत. दे डू नॉट गेट आयोनाइज्ड. म्हणजे इथेनॉल वॉटर मध्ये ऍड केला, ओके, तर तो इथेनॉलच राहतो. C2H5OH म्हणतो त्याला आपण, बरोबर आहे ना? ओके, येस, त्याच्यामध्ये सेपरेशन होत नाही H प्लस आणि O मायनसचा. लक्षात येते ना? ठीक आहे. ग्लुकोज मध्ये ग्लुकोज मॉलिक्युलच्याच फॉर्म मध्ये राहतात ते.
C6H12O6 ह्याच फॉर्म मध्ये राहतात. त्याचं डिकॉम्पोजिशन आयन मध्ये होत नाही. समजलं ना, रिझन समजून घ्या तिथं. म्हणून काय की इथेनॉल सोल्युशन जे आहे ना, ओके, इट डू नॉट कंडक्ट, सॉरी, दॅट इथेनॉल सोल्युशन डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. दिस ग्लुकोज सोल्युशन डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. का? कारण काय, आयन्स फॉर्म करू शकत नाहीत ते. अंडरस्टूड? ठीक आहे ना. ओके, हे होतं रिगार्डिंग इस काय म्हणू शकतो, इलिस्ट्रेशन. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स होते, ते क्वेश्चन्स डिस्कस केलं. वाचायचं ते परत परत. जेवढं तुम्ही रीडिंग कराल ना बाळांनो, ओके, तेवढं तुमच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे. या गोष्टी लिहायच्या, सॉर्ट आउट करायच्या, बाजूला करायच्या. ठीक आहे ना. रिझन्स लिहायचे आणि ते वाचायचं परत परत. ठीक आहे. ओके. इंडस्ट्रियल युजेस ऑफ ऍसिड्स. आता ऍसिड्स यूज कशासाठी करतात? ठीक आहे. फर्स्ट आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय युजेस दिलेले आहेत त्याचे? येस, हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे. HCl कशासाठी यूज करतात? युज्ड फॉर क्लिनिंग मेटॅलिक आयटम्स. मेटॅलिक आयटम्स क्लीन करण्यासाठी जनरली यूज करतात. त्याच्यानंतर इन डायस्टफ्स. डायस्टफ्स मध्ये, म्हणजे डाय म्हणजे काय असतो? कलर. डाय म्हणजे काय? कलर. डायस्टफ्स मध्ये. टॅनिंग्स मध्ये, टॅनिंग एक प्रोसेस आहे, तुम्हाला माहिती असणार आहे. ठीक आहे ना. ओके, टॅनिंग्स मध्ये. त्याच्यानंतर प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये, प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये ओके ऍसिडची गरज लागते. कुठं कुठे यूज करतात हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. मेटल क्लिनिंग साठी यूज करतात, डायस्टफ्स मध्ये यूज करतात, टॅनिंग मध्ये यूज करतात आणि प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये यूज करतात. नेक्स्ट आहे सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड हे परत येणार आहे तुम्हाला पी ब्लॉक मध्ये, डिटेल मध्ये येणार आहे तुम्हाला परत युजेस. सल्फ्युरिक ऍसिड कुठे यूज करतात? परत बघा, हे पी ब्लॉक्स मधले सगळे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. सल्फर, क्लोरीन, बरोबर आहे ना, नायट्रोजन, कार्बन, हे सगळे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. आणि तुम्हाला नोन आहे की बाबा नॉन मेटल्स हे जनरली काय फॉर्म करतात? ऍसिड्स फॉर्म करतात. करेक्ट. कशासाठी यूज करतात? तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी. ठीक आहे. केमिकल्स म्हणून यूज करतात त्याला लॅबोरेटरीमध्ये. करेक्ट ना. ओके. पेंट्स मध्ये यूज करतात, टाईज म्हणजे कलर्स मध्ये यूज करतात, प्लास्टिक्स बनवण्यासाठी यूज करतात, बरोबर ना, रिएजंट्स किंवा सॉल्व्हंट्स म्हणून यूज करतात तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंथेटिक फायबर्स बनवण्यासाठी तिथं सॉल्व्हंट म्हणून यूज करतात त्याचं. ठीक आहे ना. ओके. डिटर्जंट्स बनवण्यासाठी यूज करतात, एक्सप्लोजिव्स बनवण्यासाठी यूज करतात. एक्सप्लोजिव्स म्हणजे काय असतात? ठीक आहे ना. ओके. जे काय, ज्या सबस्टन्स एक्सप्लोजन होतं ना, बरोबर आहे ना. ओके. जनरली एक्सप्लोजिव्स म्हणजे तुम्ही काय सांगू शकता इथं? एक्सप्लोड होतात, म्हणजे जे ओके फायर प्रोड्यूस करतात. लक्षात येते ना. ओके. असं जसं फटाके वगैरे जे असतात ना, ते एक्सप्लोजिव्ह असतात. ठीक आहे. कार बॅटरीज मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. ओके. बॅटरीज मध्ये त्याचा यूज होतो H2SO4 चा, हे विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे ना. ओके. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज किंग ऑफ केमिकल्स. H2SO4 is also called as king of chemicals. ठीक आहे. कन्सिडर करून गेलेलं आहे. नायट्रिक ऍसिड्स. नायट्रिक ऍसिड कुठे यूज करतात जनरली? ओके. मॅन्युफॅक्चर ऑफ फर्टिलायझर्स. ठीक आहे ना. फर्टिलायझर्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी. एक्सप्लोजिव्ह मध्ये एक महत्वाचा आहे TNT, ट्राय नायट्रोटोलिन. इट्स स्ट्रक्चर इज व्हॉट? दिस इज CH3 NO2 NO2 NO2, ट्राय नायट्रोटोलिन. ठीक आहे ना. येस, लक्षात येते. हा नायट्रो ग्रुप आहे. हे पुढे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. डोंट वरी, सगळं नॉमेनक्लेचर वगैरे डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. येस, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतं हे. टोलिन असतो हा. CH3 जर बेन्झिनला अटॅच केलं तर त्याला टोलिन म्हणायचं. ठीक आहे. येस, आणि 3 नायट्रो ग्रुप्स आहेत म्हणून ट्राय नायट्रो म्हणायचं. अंडरस्टूड. त्याच्यानंतर डाईज मध्ये यूज करतात, म्हणजे कॉमन युजेस भरपूर आहेत त्याचे. प्लास्टिक्स आणि ड्रग्स मध्ये यूज करतात, ड्रग्स बनवण्यासाठी जनरली. ठीक आहे. ऍसिटिक ऍसिड, त्याला व्हिनिगार म्हणतो आपण, त्याच्यामध्ये डायल्यूट सोल्युशन असतं त्याचं ते. ठीक आहे ना. युज्ड इन ॲज अ व्हिनिगार इन कुकिंग. त्याच्यानंतर फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज करतात. पिकल्स मध्ये वगैरे तुम्ही व्हिनिगार लिहिलेलं तुम्ही कंपोजिशन मध्ये पाहिलं असणार आहे, बरोबर आहे ना. ओके. व्हिनिगार. ओके. पिकलच्या बॉटल बघायच्या. पिकलच्या बॉटल्स वरती लिहिलेलं असतं कंपोजिशन, त्याच्यामध्ये काय काय ऍड केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये व्हिनिगार सुद्धा असतो, व्हेरी इम्पॉर्टंट.
त्याला फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज केलं जातं. पनीर बनवण्यासाठी माहिती आहे तुम्हाला विनिगर ऍड करतात. करेक्ट ना? ओके, खूप महत्वाचा यूज आहे. हे होतं रिगार्डिंग इंडस्ट्रियल युजेस ऑफ ऍसिड्स अँड व्हॉट बेसिस. हे वाचून घ्यायचं आहे. ओके, हे कुठे येतात सांगितलं मी? पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये. पी ब्लॉक मध्ये येणार आहे तुम्हाला परत. तुम्हाला खूप डिटेल मध्ये स्टडी आहे सगळ्या गोष्टींची. ठीक आहे, सगळ्या रिएक्शन्स परत येणार आहेत तुम्हाला तिथे. बेसिस, ठीक आहे ना? हे होतं रिगार्डिंग ऍसिड्स. आतापर्यंत जे काय स्टडी केलं ते ऍसिड्स होते. आता नेक्स्ट आहे बेसिस. ठीक आहे ना? ओके, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून आहेत बेसिसचे तुम्हाला. बेसिस सबस्टन्सेस विच ऑफ बिटर टेस्ट. फर्स्ट काय आहे? बिटर टेस्ट आहे. त्याच्यानंतर सोपी टच. बेसिस कशा आहेत? सोपी इन टच. करेक्ट ना? रेड लिटमसला कन्वर्ट कशामध्ये करतात? ब्ल्यू मध्ये. रेड लिटमस सोल्युशन टू ब्ल्यू कन्वर्ट करतात. ठीक आहे ना? ओके, सम कलर चेंजेस शोन बाय द व्हेरियस इंडिकेटर्स विथ बेसिस आर. काय कलर चेंजेस, जसं की आपण ऍसिडचे कलर चेंजेस पाहिले बरोबर, तसं काय बेसिसचे पण कलर आहेत. ठीक आहे ना? रेड लिटमस कन्वर्ट कशामध्ये? ब्ल्यू मध्ये होतो. ओके, नो रिएक्शन विथ ब्ल्यू लिटमस. ब्ल्यू लिटमस सोबत रिएक्शन होते का? नाही. येलो कलर, मिथाइल ऑरेंज सोबत ते काय देतात? येलो कलर. आणि फिनोप्थॅलिन सोबत काय देतात? ते पिंक कलर. ठीक आहे ना? ओके, हे महत्वाचे पॉइंट्स आहेत, त्या टेबलमध्ये आपण स्टडी केलेला आहे ऑलरेडी. ओके, आता परत स्ट्रॉंग बेसिस आणि वीक बेसिस स्टडी करायचं तुम्हाला. स्ट्रॉंग बेसिस म्हणजेच काय? ओके, जसं डिसोसिएशन, सपोज BOH लिहिलं मी, त्याचं डिसोसिएशन कम्प्लीट होतं ना, B प्लस प्लस OH मायनस. हा ॲरो खूप केअरफुली बघा, मी ॲरो एकच डायरेक्शनला दाखवलेला आहे. फ्रॉम BOH टू वॉट? B प्लस अँड OH मायनस. एका डायरेक्शनला ॲरो जर असेल तर डेफिनेटली कन्सिडर करायचं की कम्प्लीट रिएक्शन आहे. म्हणजेच काय झालं? ह्या दोन्हीचं डिसोसिएशन कम्प्लीट झालं. इथं अनडिसोसिएटेड स्पेसिस 0 आहे. आता आलं लक्षात? ठीक आहे ना? ओके, मग बघा, द बेसिस विच कम्प्लिटली आयोनाइज इन aqueous solution to give hydroxide ion, hydroxide म्हणजे OH minus, are called strong bases. आलं लक्षात? हे स्ट्रॉंग बेसिस कधी म्हणायचं? ठीक आहे, जसे की KOH घेतला आपण, KOH वॉटर मध्ये ऍड केला, कम्प्लीट डिसोसिएट होतो, प्लस प्लस OH मायनस. हे दोन्ही काय असतात? ऍक्वेस असतात, लक्षात ठेवा. वॉटर मध्ये म्हटलं की ऍक्वेस असणार आहेत. NaOH घेतला, NaOH डिसोसिएट कम्प्लिटली, डिसोसिएट टू फॉर्म Na प्लस aqueous प्लस OH मायनस aqueous. कुठलं सोल्युशन आहे ते? aqueous सोल्युशन. अंडरस्टूड? ठीक आहे, मग KOH आणि NaOH ला लक्षात ठेवायचं, स्ट्रॉंग ओकेस बेसिस मध्ये मोडतात. क्लिअर? ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघ, हे त्याचं आयोनायझेशन दिलेलं आहे. काय? कम्प्लीट आयोनायझेशन झालेलं आहे. जेवढे मोर नंबर ऑफ OH मायनस फॉर्म होतील, तेवढा तो काय असतो? मोर एसिडिक असतो. अंडरस्टूड? ठीक आहे, आता महत्वाचं काय इथं परत आयन्स फॉर्म झाले ना. आयन्स फॉर्म होतात ना. ओके, गुड कंडक्टर्स आहेत, गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन aqueous solution. समजते का? कुठं? aqueous सोल्युशन मध्ये. ठीक आहे ना? सॉलिड स्टेट मध्ये नाही, नॉट इन सॉलिड स्टेट. aqueous सोल्युशन मध्ये ते कसे आहेत? गुड कंडक्टर्स. वाय? बिकॉज आयन्स आर फॉर्म्ड. Ions carry electric current, not NaOH itself. Understood? ओके, वीक बेसिस कशाला म्हणाल? त्याच्या ऑपोजिट, ज्याचं डिसोसिएशन पार्शियल होतं, स्मॉल एक्सटेंट मध्ये होतं, अशा बेसिसला काय म्हणायचं? वीक बेसिस. द बेसिस विच आयोनाइज टू स्मॉल एक्सटेंट इन aqueous solution. ठीक आहे ना? ओके, टू गिव हायड्रॉक्साइड आयन आर कॉल्ड वीक बेसिस. हायड्रॉक्साइड आयन्स मिळतात ना. पण कसं? स्मॉल एक्सटेंट मध्ये. आता खाली काय बेसिस दिलेली आहेत तुम्हाला? CR NH4OH वीक बेस आहे, त्याचं आयोनायझेशन काय झालं? पार्शियल. करेक्ट? aqueous सोल्युशन मध्ये. ॲरो चेक करा कसं आहे? पॉइंटिंग टुवर्ड्स प्रोडक्ट ॲज वेल एज फ्रॉम प्रोडक्ट टू रिएक्टंट. दोन्ही बाजूला ॲरो आहे. ठीक आहे ना? ओके, इथं बघा, कॅल्शियम 2 प्लस फॉर्म झाला, OH मायनस म्हणजे डिसोसिएशन काय झालं इथं? येस, काय म्हणतो त्याला आपण? पार्शियल डिसोसिएशन, इनकम्प्लीट डिसोसिएशन. आलं लक्षात? हे ठीक आहे. मग जसं आपण
ऍसिड साठी ओके बेसिसिटी स्टडी केलं होतं, तसं बेसिस साठी काय असते, ऍसिडिटी असते. ठीक आहे, तिथं प्रोटोसिटी म्हणलं होतं बरोबर ना, तसं इथं काय असतं, हायड्रॉक्सिसिटी असते. आलं लक्षात? म्हणजे जेवढे OH मायनस फॉर्म होतात त्याच्यावरनं काय ठरवतात, त्याची ऍसिडिटी ठरवतात. समजतंय ना? ठीक आहे, एक OH मायनस मिळत असेल तिथं, ठीक आहे ना, ओके 1 OH मायनस मिळत असेल तर त्याला मोनो ऍसिडिक म्हणतात. मोनो ऍसिडिक. 2 मिळत असतील OH मायनस तर त्याला म्हणायचं डाय ऍसिडिक. ठीक आहे ना, ओके 3 मिळत असेल तर ट्राय, ओके, किंवा त्याला पॉली म्हणू शकता तुम्ही. करेक्ट. ठीक आहे, सी हिअर मोनो ऍसिडिक बेसिस. मोनो म्हणजे सिंगल, लक्षात ठेवायचं आहे. मोनो म्हणजे काय, सिंगल. They dissociates as, see here, one OH only produced in this case. एकच OH produced. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. मोनो ऍसिडिक बेसिस, ठीक आहे, एस मोनो बेसिक ऍसिड्स. करेक्ट. नेक्स्ट OH मायनस किती फॉर्म झाले, 2 फॉर्म झाले. इट मीन्स इट इज अ डायऍसिडिक बेसिस किंवा डायहायड्रॉक्सी सिटी दाखवतो तो. 3 फॉर्म होत असतील तर काय म्हणायचं, ट्रायबेसिक. समजलं? हे कशावरती डिपेंड आहे तर काय, तो किती प्रोड्यूस करतो त्याच्यावरती डिपेंड आहे. OH मायनस किती प्रोड्यूस करतो. अंडरस्टूड? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ बेसिस. तर केमिकल प्रॉपर्टीज मध्ये काय स्टडी करायचं तुम्हाला, रिएक्शन्स विथ ऍसिड्स, मेटल्स, ओके, सगळ्या गोष्टी स्टडी करायचं. जसं ऍसिडच्या रिएक्शन स्टडी केलं तसं काय बेसिसच्या रिएक्शन स्टडी करायचं वळण तुम्हाला. ठीक आहे ना. रिएक्शन विथ ऍसिड्स, आता न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते. कुठली रिएक्शन होते, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. जसं ऍसिडची बेस सोबत रिएक्शन केली तसं बेसची ऍसिड सोबत, म्हणजे एकच रिएक्शन झाली ना दोन्ही. ओके, दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे का, नाही. सो सॉल्ट अँड वॉटर इज फॉर्म्ड. करेक्ट ना. बेस when reacts with acid which forms salt plus water. करेक्ट. बेस ज्यावेळेस ऍसिड सोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस काय, सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होतो. क्लिअर झालं हे? ठीक आहे. सी हिअर NaOH reacts with HCl to form NaCl. बरोबर आहे ना, ओके. तुम्हाला सांगितलं मी हे कसं होतं ते. ठीक आहे, NaOH मध्ये Na प्लस असतो प्लस OH मायनस असतो. करेक्ट. HCl मध्ये H प्लस असतो आणि काय, Cl मायनस असतो. These two combine to form NaCl. These two combine to form water. Clear? ठीक आहे. NaOH H2SO4 सोबत रिॲक्ट झाला की Na2SO4 फॉर्म होतो. झालेलं आहे ऑलरेडी. कॅल्शियम हायड्रॉक्साईड HCl सोबत रिॲक्ट झाला, कॅल्शियम क्लोराईड फॉर्म होतो. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम क्लोराईड फॉर्म करतो. समजतंय ना. Hydroxide reacts with to form what, MgCl2 plus twice H2. Aluminium hydroxide which forms AlCl3 plus thrice H2. ठीक आहे ना, ओके. इथे HCl घ्यायचं आहे, इथे लक्षात आहे. ठीक आहे ना, ओके. मग ऍसिड बेस रिएक्शन जे आहेत ते न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स असतात. क्लिअर. रिएक्शन ऑफ बेसिस विथ मेटल्स, जशा ओके ऍसिडच्या रिएक्शन तसेच काय बेसिसच्या रिएक्शन. ओके, इट रिएक्ट्स that basis reacts with okay is metals by evolution of hydrogen gas. हायड्रोजन गॅस तिथे इव्हॉल्व होतो, जसं ऍसिड्स मध्ये. ऍसिडची रिएक्शन कसं स्टडी केलं होतं आपण, ओके, twice HCl when reacts with zinc metal which forms what, ZnCl2 plus H2 gas. करेक्ट ना, ओके. तसं सेम वे ना कुणाची रिएक्शन होते तर NaOH when reacts with zinc to form Na2ZnO. हे दोन्ही ऑक्सिजन कोणासोबत जातात, ओके, तर झिंक सोबत जातात. अँड वॉट एव्हर, ओके, H गॅस, हायड्रोजन गॅस इज रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H2. समजते हे? NaOH, झिंक, हे सिम्पली तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतो मी. ओके, these three combines and these two combines.
ओके टू फॉर्म सेपरेट, ठीक है ना, Na2ZnO2 and remaining is H2 gas. Understood? येस, परत ऍक्टिव्हिटी आहे की बाबा ओके खरंच H2 गॅस इव्हॉल्व्ह होतो की नाही. ओके, हे कशावरनं समजतं आपल्याला, बर्निंग वरनं समजतं. तो गॅस पॉपिंग स्मेल कशानं म्हणतो आपण, साऊंडनं बर्न होतो. करेक्ट, ते वरती स्टडी केलं आपण, सेम वेने इथं सुद्धा. टू स्टडी द रिॲक्शन ऑफ बेस विथ झिंक मेटल, काय काय करायचं बघा. मटेरियल्स रिक्वायर्ड 2 to 3 pieces of granulated zinc. ग्रॅन्युलेटेड म्हणजे काय, छोट्या 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 पीसेस मध्ये करायचं त्याला कन्वर्ट. टेस्ट ट्यूब घ्यायचे आहे, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ हायड्रॉक्साईड घ्यायचा आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, कॅन्डल घ्यायची आहे, क्लॅम्प स्टँड घ्यायचा आहे, बर्नर घ्यायचा आहे. हा क्लॅम्प स्टँड आहे. टेस्ट ट्यूब ओकेस त्याला हँग करण्यासाठी. करेक्ट ना. प्रोसिजर काय आहे की बाबा इथं कॉन्सन्ट्रेटेड सोडियम हायड्रॉक्साईड घेतलेलं, त्याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे, झिंक ग्रॅन्युअल्स. करेक्ट. रिॲक्शन होते, कुठली रिॲक्शन होते, दिस वन. H2 gas evolve होतो. Okay, when this H2 gas evolves, okay, yes, when burning candle, जर इथं आपण काय केली, काय म्हणू शकतो त्याला आपण, अशी पकडली आपण, ओके, बर्निंग कॅन्डल, तर काय होणार आहे इथं, हायड्रोजन गॅस ज्यावेळेस इव्हॉल्व्ह होईल, इट बर्न्स विथ पॉपिंग साऊंड. अंडरस्टूड. ओके, पण या रिॲक्शनला हीट करावं लागतं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट ना. ओके, सहजासहजी तो ऍज इट इज रिॲक्ट होत नाही, तर काय रिॲक्शनला हिट करावं लागतं. ऑब्झर्वेशन्स काय आहेत बघा. इट इज ऑब्झर्व दॅट झिंक मेटल ओके dissolve and the hydrogen gas is evolved with the combustible gas. Combustible म्हणजे जो बर्न होतो, and can be tested by burning candle or the flame of a burner. अगोदर ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेला आहे बर्निंग कॅन्डल, ठीक आहे ना. ओके, कन्क्लुजन, मेटल्स रिॲक्ट विथ बेसेस टू गिव्ह हायड्रोजन गॅस. म्हणजे तुम्हाला कन्क्लुजन लक्षात ठेवायचं की बाबा येस, मेटल ज्या वेळेस हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट होतात किंवा बेसिस सोबत रिॲक्ट होतात त्यावेळेस काय, येस, H2 गॅस इव्हॉल्व्ह होतो, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. अंडरस्टूड. नेक्स्ट वन, रिॲक्शन ऑफ बेसेस विथ नॉन मेटल ऑक्साइड्स. नॉन मेटल ऑक्साइड सोबत रिॲक्शन, जसं की आपण ऍसिडची रिॲक्शन केलं ऑक्साइड सोबत, तसं काय येस इथं नॉन मेटल ऑक्साइड सोबत रिॲक्ट करायचं. आता लक्षात ठेवा, नॉन मेटल ऑक्साइड कसे असतात, ऍसिडिक. समजतंय ना. ओके, नॉन मेटल ऑक्साइड्स, हे नॉन मेटल ऑक्साइड्स कसे असतात, ऍसिडिक. बरोबर ना. आणि मेटल ऑक्साइड्स कसे असतात, जनरली बेसिक असतात. करेक्ट. ओके, मग आता बेस आणि ऍसिडची रिॲक्शन होईल, परत न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, सॉल्ट प्लस वॉटर फॉर्म होईल. NaOH बेस आहे, इट एक्ट्स एज अ व्हॉट, बेस, and this one is a acid. नॉन मेटलचा ओके ऑक्साइड काय असतो, ऍसिड असतो. बेस अँड ऍसिड रिॲक्ट्स टू फॉर्म सॉल्ट प्लस वॉट, वॉटर. म्हणजे परत न्यूट्रलायझेशन रिॲक्शन झाली ना. समजते. दिस इज बेस, दिस इज ऍसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. समजलं बोला नाही. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शन बघा, रिॲक्शन ऑफ बेसिस विथ हेवी मेटल सॉल्ट्स. हेवी मेटल सॉल्ट सोबत रिॲक्शन, बेसिसची रिॲक्शन काय होते, ठीक आहे. आता इथं प्रेसिपिटेशन रिॲक्शन म्हणतो आपण त्याला, प्रेसिपिटेशन किंवा काय डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सिअर ओके, डिस्प्लेसमेंट मध्ये दोन टाइप्स आहेत, बरोबर आहे ना. ओके, त्याच्यामध्ये एक डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन पण असते. करेक्ट ना. येस, ही तुम्हाला केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स मध्ये होणार आहे, बरोबर आहे ना. ओके, किंवा रिडॉक्स रिॲक्शन मध्ये पण आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. करेक्ट. काय प्रोड्यूस करतात, प्रेसिपिटेट, पीपीटी फॉर्म करतात, जे की इन्सॉल्युबल मटेरियल असतं, ठीक आहे ना. ओके, बघा, रिॲक्शन ऑफ झिंक सल्फेट ZnSO4 ओके रिॲक्ट्स विथ व्हॉट, NaOH. हा बेस आहे आणि हा ऑलरेडी कसा आहे, सॉल्ट आहे, झिंक सल्फेट, हेवी मेटल सॉल्ट. ओके, काय होतं, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते. हा कसा आहे, आता मोर ऍक्टिव्ह मेटल आहे, मोर रिॲक्टिव्ह, मोर ऍक्टिव्ह म्हणा किंवा रिॲक्टिव्ह म्हणा दॅन झिंक. ओके, म्हणून काय होतं, सो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन टेक्स प्लेस. Which displacement? Double displacement.
डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन टेक्स प्लेस. समजते हे? येस, कारण डबल डिस्प्लेसमेंट का म्हणायचं? येस, झिंक हा OH सोबत जातो आणि Na कोणासोबत जातो? SO4 सोबत. ओके, एकमेकाला डिस्प्लेस केले ना त्याला म्हणायचं डबल डिस्प्लेसमेंट. समजते हे? ठीक आहे. येस, बघा झिंक ऑक्साइड मध्ये कोण? झिंक सल्फेट मध्ये ZnSO4 मध्ये कोण असतो? Zn2 प्लस प्लस SO4 2 मायनस आणि ट्वाइस NaOH मध्ये कोण असणार आहे? ट्वाइस Na प्लस प्लस ट्वाइस OH मायनस. आलं लक्षात? ओके, नाव these two combines okay to form what? ZnOH taken twice. Correct. And these two combines to form Na2SO4 2 minus. समजलं? प्रत्येक ठिकाणी सेमच होतोय. CuSO4 आहे, NH4OH ऍड केलं. ओके, तर काय फॉर्म होणार आहे? सेम आहे ना, जसं की इथं केलं आपण. बरोबर आहे ना? ओके, दाखवायची गरज नाही ना आता. इथं ट्वाइस NH4OH जो आहे तो कन्वर्ट कशामध्ये? ट्वाइस NH4 प्लस मध्ये होतो प्लस ट्वाइस OH मायनस. कॅल्शियम सल्फेट ओके इज कन्वर्टेड इनटू is what? Calcium 2 plus plus SO4 2 minus. These two combine. आलं लक्षात हे? Yes. And remaining is NH4 आणि SO4 2 minus combine होते. Clear? Okay. इथे FeCl2 आहे, NaOH आहे. FeCl2 मध्ये Fe ओके 2 प्लस असतो आणि इथं ट्वाइस Cl मायनस असतो. NaOH मध्ये काय फॉर्म होतो? ट्वाइस Na plus plus twice OH minus. These two get combined and remaining these two get combined. आलं लक्षात हे? म्हणजे काय झाले? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन थोडक्यात. प्रेसिपिटेशन झालं. इन्सॉल्युबल ओके एस PPT फॉर्म झाले. झिंक हायड्रॉक्साइड व्हाईट PPT असते. कॉपर हायड्रॉक्साइड ओके एस आता तिथं कलर दिलेला नाही तुम्हाला. ओके, फेरस ऑक्साइड ओके जनरली काय ब्राउन PPT असते. Cu2 प्लस ना ओके जनरली काय असतो? ब्ल्यू इन कलर्स. ठीक आहे ना? Cu2 प्लस जो आहे तो ब्ल्यू कलरचा असतो. ओके, Cu इथं कॅल्शियम सल्फेट झालं ना, Cu आहे. क्लिअर? ठीक आहे बाळांनो, आज काय काय स्टडी केलं मग आपण? येस, परत एकदा बघा. येस, खूप खूप महत्वाचे पॉइंट स्टडी केलेले आहेत. येस, नेक्स्ट बघा, इथे एक एक्सपेरिमेंट स्टडी केला जातं जिथं आपण एक्झोथर्मिक रिएक्शन आहे किंवा नाही हे जज केलं. ठीक आहे, डेफिनेटली इट इज अ एक्झोथर्मिक रिएक्शन. वॉटर सोबत किंवा डायल्युशन रिएक्शन ही जी आहे ऍसिडची ती कशी असते? एक्झोथर्मिक रिएक्शन असते. हा एक पॉइंट समजला तुम्हाला कशावरनं? एक्सपेरिमेंट वरनं. करेक्ट ना? ठीक आहे, हीट इव्हॉल्व होते त्या केसमध्ये. त्याच्यानंतर काय स्ट्रॉंग ऍसिड्स ओके आणि काय वीक ऍसिड्स पाहिलं. रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट्स पाहिलं तुम्ही. ह्याला सॉर्ट आउट करा आता थोडंसं. ठीक आहे ना? स्ट्रॉंग आणि वीक ऍसिड्स, रिड्युसिंग आणि ऑक्सिडायझिंग एजंट्स. करेक्ट? ठीक. नेक्स्ट बघा ओके, काय क्वेश्चन्स पाहिले आपण इथं. करेक्ट ना? ओके, त्याच्यामध्ये की ऍसिटिक ऍसिड जर वॉटरमध्ये ऍड केला ओके तर त्याचा कम्प्लीट डिसोसिएशन डिझॉल्व्ह होतो, तो कम्प्लिटली कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. इवन दो इट इज नॉट अ स्ट्रॉंग ऍसिड. का? कारण काय तो डिझॉल्व्ह होतो ना पण H+ आयन फॉर्म करत नाही, तिथं हायड्रोजन बॉन्डिंग असते. ठीक आहे ना? डिग्री ऑफ डिसोसिएशन खूप कमी असतं. दुसरा क्वेश्चन स्टडी केला आपण, स्ट्रॉंग ऍसिड्स कशाला म्हणायचं आणि वीक ऍसिड्स कशाला म्हणायचं आणि त्याचं क्लासिफिकेशन. करेक्ट? तिसरा काय HCl आणि ओके HNO3 जे आहेत ओके त्याला ऍसिडिक कॅरेक्टर किंवा ऍसिड्स का म्हणायचं? बरोबर आहे ना? आणि ग्लुकोज आणि काय अल्कोहोल जे आहेत ते ऍसिडिक कॅरेक्टर का शो करत नाहीत? ओके, तर काय HCl आणि HNO3 जे आहेत ते आयोनाइज होतात, H+ प्रोड्यूस करतात, पण काय इथेनॉल आणि ग्लुकोज जे आहेत ते काय आयोनाइज होत नाहीत. and they do not conduct electricity also. इंडस्ट्रियल काय युजेस पाहिले आपण, त्याचे युजेस परत परत रीड करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे ना, लक्षात ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर बेसेस पाहिलं. बेसेसमध्ये ओके सेम क्रायटेरिया यूज केला जसं की ऍसिड्स साठी यूज केलं होतं आपण. करेक्ट ना? ओके, बीटर टेस्ट आहे, सोपी टच आहे, रेड लिटमस काय होतो, ब्ल्यू होतो, या सगळ्या गोष्टी तिथं स्टडी केलं. करेक्ट ना? ओके, त्याच्यानंतर कलर चेंज ऑफ लिटमस ओके, त्याच्यानंतर काय
इंडिकेटर्स, त्याचा कलर काय चेंज होतो बेसेसमध्ये, ओके, त्या स्टडी. स्ट्रॉंग बेसेस सेम लाईक ऍसिड्स, जे कम्प्लीट डिसोसिएट होतात ते स्ट्रॉंग ऍसिड असतात. वीक ऍसिड्स, वीक बेसेस जे इनकम्प्लीट डिसोसिएट होतात किंवा पार्शल डिसोसिएट होतात ते वीक बेसेस असतात. ऍसिडिटी, जसं आपण बेसिसिटी स्टडी केलं होतं ऍसिडसाठी, तसं ऍसिडिटी फॉर बेसिस. एक OH असेल तर मोनोप्रोटिक, मोनोबेसिक, उलट झालं ना, मोनो ऍसिडिक बेस, करेक्ट. दोन असतील तर डाय, तीन असतील तर ट्राय, ऍसिडिक बेसिस. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये रिएक्शन विथ ऍसिड्स, न्यूट्रलायझेशन रिएक्शन, रिएक्शन विथ मेटल्स, H2 गॅस इज इव्हॉल्ड, ओके, येस, त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट केला. नॉन मेटल्स, ते सुद्धा नॉन मेटलचे ऑक्साईड ऍसिडिक असतात, परत न्यूट्रलायझेशन रिएक्शन, ठीक आहे ना, ओके, येस. हेवी मेटल्स मध्ये डिस्प्लेसमेंट रिएक्शन, अंडरस्टूड, ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट मध्ये आणखीन काय रिॲक्टिव्हिटीज आहेत, ओके, त्या स्टडी करूया आपण. आणि सॉल्ट्स ऑफ ऍसिड्स आणि बेसेस स्टडी करायचे आहेत आपल्याला, ते पण खूप महत्वाचा पॉइंट आहे, जो की आयोनिक इक्विलिब्रियम साठी, ओके, इम्पॉर्टंट आहे. ओके, दॅट विल स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. टुडे विल स्टॉप हियर. ओके, ऑल द बेस्ट.